नमस्कार. मी डॉक्टर संध्या जाधव. आपण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये कॅल्शियम सप्लिमेंट्स, आयर्न सप्लिमेंट्सबद्दल जाणून घेतलं होतं. अशाच काही कॉमन चुका आपण ज्या करतो औषध गोळ्या घेताना आणि त्यामुळे आपल्याला त्या गोळ्यांचा उपयोग जास्त होत नाही शरीराला. असाच आजचा विषय आहे, तो म्हणजे थायरॉईडची मेडिसिन, स्पेशली हायपोथायरॉईड. जे आजकाल खूप कॉमन आपल्याला ऐकायला मिळतं. मला थायरॉईड आहे, मला असा त्रास आहे, थायरॉईडचा ब्लड टेस्ट केलं आणि त्यात आपल्याला हायपोथायरॉईड डिटेक्ट झालं. आणि हेही कॉमन आहे की लोकांना गोळ्यांची नावंही पाठ आहेत. हायपोथायरॉईडमध्ये L-थायरॉक्सिन किंवा लिओथायरॉक्सिन नावाची गोळी घेतली जाते आणि ती सकाळी उपाशीपोटी घेतली जाते. तर आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत थायरॉईड मेडिसिन योग्य पद्धतीने कसं घ्यावं. तसंच ज्या महिला प्रेग्नन्सी प्लॅन करत आहेत त्यांनी प्रेग्नन्सी प्लॅन करताना आणि हायपोथायरॉइडिझम सोबत आहे त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे हे व्हिडिओच्या शेवटी आहे. तसंच आहे थायरॉईड फ्रेंडली फूड्स, थायरॉईड फ्रेंडली जेवण किंवा काही आपण आहारात काय गोष्टी चेंज करू शकतो याची एक लिस्ट आहे, ती आपण बघणार आहोत. सुरू करूया. सगळ्यात पहिले आहे थायरॉईड मेडिसिन घेताना सर्वांना माहिती आहे उपाशीपोटी घ्यायची गोळी आहे. लोक त्या पद्धतीने घेतातही, पण तरी पण काही महिन्यांनी रिपोर्ट्स करतो आपण आणि रिपोर्ट्समध्ये आपल्याला काही चेंज दिसत नाही. फिजिकलीही आपल्याला काहीही चेंज जाणवत नाही. तोच थकवा जाणवतो, वजन वाढलेलं असतं, आवाज कधी चेंज असतो, रोज वेगवेगळ्या गोष्टी आपण फेस करत असतो. पण चूक कुठे होते तर थायरॉईड मेडिसिन ही सकाळी उपाशीपोटी घ्यायची आहे. आपली चूक होते, आपण सकाळी उपाशीपोटी गोळी घेतो पण लगेच आपलीसोबत नाश्त्याची प्लेट रेडी असते. हे चुकीचं आहे. गोळी घेतो आणि नाश्ता करतो. तर आपल्याला काय करायचं आहे, गोळी घेतल्यानंतर नाश्त्यामध्ये आणि गोळीमध्ये कमीत कमी 30 ते 60 मिनिटाचं अंतर असलं पाहिजे, जे आपण नाही करत. आपल्याला खूप घाई असते, सगळी कामं उरकायची असतात, पटपट ऑफिसला जायचं आहे, घरची कामं उरकायची आहेत आणि आपण हे टाळतो. पण हे अवॉइड करायचं आहे. नाश्त्यामध्ये आणि गोळीमध्ये किमान 30 ते 60 मिनिटाचा गॅप असणं गरजेचं आहे. दुसरी चूक आहे की कॅल्शियम आणि आयर्नची आपण जो व्हिडिओ बघितलेला माझा लास्ट टाईम, त्याच्यासोबत अजून एक गोष्ट ॲड होते, ती म्हणजे जेव्हा आपण थायरॉईडची गोळी खातो त्यावेळेस हे जे कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेंट्स आपण घेत असतो ते एकत्र नाही घेतले पाहिजेत. जेव्हा आपल्याला हे कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेंट्स घ्यायचे आहेत तर थायरॉईडच्या गोळीमध्ये आणि ह्या 2 गोळ्यांमध्ये कमीत कमी एक 2 ते 3 तासाचा गॅप असणं गरजेचं आहे. कारण हे कॅल्शियम आणि आयर्न जे आहे हे थायरॉईडच्या मेडिसिनचं ॲब्झॉर्प्शन कमी करतं आणि त्यामुळे त्या औषधाचा जेवढा इफेक्ट आपल्या शरीरावरती व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि आपल्याला लॅबच्या रिपोर्ट्समध्ये काही चेंज दिसत नाही. त्यामुळे जेव्हा आपण कॅल्शियम आयर्न सप्लिमेंट्स घेतो तेव्हा ही एक काळजी नक्की घ्या की थायरॉईडच्या गोळीसोबत हे घेऊ नका. तुमचा गॅप त्या गोळ्यांमध्ये द्या. कमीत कमी 2 ते 4 तासाचा गॅप तुम्ही देणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट आहे जी म्हणजे आपल्याला खूप कॉमन माहिती आहे. आपल्याला ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो, लोक अँटासिड्स घेत असतात. मोस्टली आम्ही मेडिसिनच्या लँग्वेजमध्ये प्रोटॉन पंप इनहिबिटर्स बोलतो. त्याला जर तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या गोळ्यांच्या शेवटी झोल लिहिलेलं असतं, उदाहरण पॅन्टोप्रेझॉल, ओमेप्रेझॉल, इस्मोप्रेझॉल, लिस्नोप्रेझॉल, ह्या ज्या झोल लिहिलेल्या गोळ्या असतात ना शेवटी, त्या गोळ्या काय करतात, जेव्हा तुम्ही ॲसिडची गोळी पण आपण उपाशीपोटी घेतो, थायरॉईडची गोळी उपाशीपोटी घेतो, काय होतं जेव्हा ही झोल नावाची गोळी, म्हणजे ज्या गोळीच्या शेवटी झोल आहे, अँटासिड ज्याला तुम्ही म्हणतात, अशी गोळी जेव्हा थायरॉईडच्या मेडिसिनबरोबर घेतो, ही गोळीसुद्धा तुमच्या थायरॉईडच्या गोळीचं ॲब्झॉर्प्शन कमी करते. त्यामुळे थायरॉईडची गोळी आणि अँटासिड, मोस्टली ह्या प्रोटॉन पंप इनहिबिटर्स म्हणजे ज्या गोळ्यांच्या शेवटी झोल आहे त्या गोळ्या एकत्र घेणं टाळायचं आहे. तर ह्या दोन्ही गोळ्या एकत्र कधी घेऊ नका, जेणेकरून तुमच्या थायरॉईडच्या गोळीचं ऑब्झर्प्शन व्यवस्थित होईल. नंतरची गोष्ट काय आहे, थायरॉईडची गोळी आणि मी सांगितलं कॅल्शियम आयर्न सप्लिमेंट्स एकत्र नाही घ्यायचे. पण आपल्या नाश्त्यामध्ये पण जर तुम्ही डेअरी प्रोडक्ट्स घेत असाल, म्हणजे चीज ऑमलेट आहे किंवा पिझ्झा, नाश्त्यामध्ये कोणी पिझ्झा खात नाही, पण लोकांना सवय काहींना असते, ऑफिसला गेलं रेडी असतं, जे आहे ते घेतात, किंवा आपण ब्रेड बटर खातो. असं काय असेल ज्या गोष्टी कॅल्शियमयुक्त आहेत, डेअरी प्रोडक्ट्स, पनीर वगैरे ह्या गोष्टी आहेत, त्या थायरॉईडच्या गोळीबरोबर घेणं टाळा, म्हणजे तुमच्या थायरॉईडच्या गोळीचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होईल. नंतरची गोष्ट सगळ्यांना खूप सवय असते, ती म्हणजे कॉफी, चहा, ह्या गोष्टी नाश्त्यामध्ये असतातच आणि ती गरजेची गोष्ट असते. लोकांना आजकाल त्याच्याशिवाय जमत नाही. पण जेव्हा तुम्ही कॉफी आणि थायरॉईडची गोळी घेता, जेव्हा कॉफीमध्ये जे कॅफिन असतं ते कॅफिन थायरॉईडच्या गोळीला अफेक्ट करतं आणि थायरॉईडच्या गोळीचं ॲब्झॉर्प्शन शरीरात कमी होतं.
आणि त्याच्यामुळे ह्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या थायरॉईडच्या गोळीचं ऑब्झर्प्शन कमी करतात आणि आपल्याकडून ह्या चुका होत असतात, नकळत होत असतात. आपल्याला ह्या गोष्टी अजून माहिती नाही आहेत, कोणी सांगितल्या असतील पण किंवा आपण दुर्लक्ष करतो. तर थायरॉईडची गोळी आणि कॉफी किंवा चहा ह्याच्यामध्ये पण तुमचा गॅप देणं गरजेचं आहे. मिनिमम 1-1.5 तासाचा 2 तासाचा गॅप तुम्ही द्या, तर तुमच्या थायरॉईडच्या गोळीचा तुमच्या शरीराला खूप चांगला उपयोग होईल. नक्की ही गोष्ट करून बघा आणि तुमच्या थायरॉईडच्या रिपोर्ट्समध्ये काय चेंज होत आहेत ते बघा. तर मी काय काय सांगितलेल्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, थायरॉईडची गोळी घेताना प्लेन वॉटरबरोबर घ्या, दुधाबरोबर घेऊ नका. आणि थायरॉईडच्या गोळीमध्ये आणि नाश्त्यामध्ये कमीत कमी 30 ते 60 मिनिटाचं अंतर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कॅल्शियम सप्लिमेंट्स, आयर्न सप्लिमेंट्स थायरॉईडच्या गोळीबरोबर घेणं टाळा, कारण की ते थायरॉईडच्या गोळीचं ॲब्झॉर्प्शन कमी करतं. तिसरी गोष्ट, अँटासिड्स, मोस्टली प्रोटॉन पंप इनिबिटर्स, म्हणजे ज्या गोळ्यांच्या शेवटी झोल आहे, पॅन्टोप्रेझॉल, इस्मोप्रेझॉल, ओमेप्रेझॉल, लिस्नोप्रेझॉल, ह्या गोळ्या थायरॉईडच्या गोळीबरोबर टाळा, कारण की ही गोळीसुद्धा थायरॉईडच्या गोळीचं ऑब्झॉर्प्शन कमी करते. चौथी गोष्ट, कॉफी, चहा लगेच थायरॉईडच्या गोळीबरोबर तुम्ही घेऊ नका, कारण की कॅफेन थायरॉईडच्या गोळीचं ॲब्झॉर्प्शन कमी करतं. ह्यासोबत महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला आकडीचा त्रास असेल किंवा TB किंवा अजून काही आजार असतील, तर ते आजार तुमच्या डॉक्टरांना इन्फॉर्म करा जेव्हा तुम्ही ही गोळी चालू करता किंवा डॉक्टर तुम्हाला ही गोळी चालू करणार असतात तेव्हा. कारण की अशा काही आजारांमध्ये ज्या गोळ्या चालू असतात त्या गोळ्या थायरॉईडच्या ॲब्झॉर्प्शनवरती आणि मेटाबॉलिझमवरती स्पेशली इफेक्ट करतात. अशा वेळी डॉक्टरांना तुमच्या रिपोर्ट्सच्या प्रमाणे जो डोस, नॉर्मल डोस द्यायचा असतो त्याच्यापेक्षा जास्त डोस तुमच्या शरीराला द्यावा लागतो. त्यामुळे ही गोष्ट नक्की डॉक्टरांना इन्फॉर्म करा की आम्हाला हा आजार आहे, सो दॅट डॉक्टर तुमचा डोस ॲडजस्ट करतील. आणि अजून आपण ऐकतो की कॉलीफ्लॉवर नाही खायचं आहे, कॅबेज नाही खायचं आहे, ब्रोकोली नाही खायचे थायरॉईड असताना. पण हे कधी, जर तुम्ही एखादी गोष्ट जास्त प्रमाणात खाल आणि कच्ची खाल, तेव्हा ते तुम्हाला अफेक्ट करतं आणि थायरॉईडचा तुम्हाला त्रास जास्त जाणवतो. शेवटी अति तेथे माती, म्हणून ह्या गोष्टी तुम्ही थोड्या प्रमाणात खाऊ शकता आणि कच्च्या खाणं टाळा. सूप वगैरे करून पीत असाल, प्लेन गुड. मी म्हटलेलं की व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की ज्या महिला प्रेग्नन्सी प्लॅन करतात आणि ज्यांना हायपोथायरॉईड, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल आणि तुम्हाला हायपोथायरॉईड डिटेक्ट झाला आहे, अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांना सांगा की आम्ही ह्या महिन्यामध्ये आम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायचे. डॉक्टर तुम्हाला ब्लड टेस्ट सांगतील, रिपोर्ट्स करून घेतील, तुमच्या थायरॉईडच्या रिपोर्टनुसार गोळ्या चालू होतील आणि त्या थायरॉईडच्या रिपोर्ट्सनुसार गोळ्या चालू केल्यानंतर एका लिमिटमध्ये तुमचा जर रिपोर्ट येईल त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील की ह्या रिपोर्टच्या नंतर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता, जेणेकरून होणाऱ्या बाळाला काही व्यंग होऊ नये किंवा होणाऱ्या बाळामध्ये ग्रोथ हॉर्मोनची डेफिशियन्सी वगैरे होऊ नये, जेणेकरून बाळ तुमचं सदृढ होईल. तर ह्या गोष्टीच्या काळजी घ्या आणि नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या बिफोर प्लॅनिंग एनी प्रेग्नन्सी इफ यू आर हॅव्हिंग हायपोथायरॉईड. व्हिडिओच्या शेवटी थायरॉईड फ्रेंडली फीडची लिस्ट आहे. तर नक्की हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आपल्या घरातील ज्या महिलांना हायपोथायरॉईड आहे, आपल्या फ्रेंड्सला ज्यांना हायपोथायरॉईड आहे, त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि काळजी घ्या. धन्यवाद.